स्वाभाविकच आहे ना, कुठलाही नेता हेच सांगेल ना की सगळ्यांनी एकत्रित राहा आणि विजय संपादन करा, मेजॉरिटी आणा, हेच सांगणार ना. आणि गणेश दर्शनाला म्हटलं तर मुंबईमध्ये मला वाटतं सगळ्या हिंदुस्थानात जगामध्ये जास्तीत जास्त गणपती सार्वजनिक गणपती कार्यक्रम होत असतात आणि त्याच्या दर्शनासाठी सगळे लोक अगदी परदेशातून सुद्धा येतात. तर त्याप्रमाणे ते दरवर्षी येतात, त्यांनी दर्शन घेतलेलं उत्तम गोष्ट आहे. शरद पवार साहेब देखील लालबागच्या दर्शनाला गेले, चांगली गोष्ट आहे. राहुल गांधींनी असं म्हटलंय की विधानसभा निवडणुकीसाठी मी महाराष्ट्रामध्ये येणार, म्हणजे काँग्रेस महाविकास आघाडीचे लोक सांगतील तिथे मी सभा घेणार. लोकसभेमध्ये याच्यानंतर हा बदल दिसतोय का राहुल गांधींनी? आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. असं आहे की वेगवेगळे नेते असतात वेगवेगळ्या पक्षांची. कुठे कुठला नेता अधिक उपयोगी पडतो, कुठे फायदा होतो, याचा अभ्यास जे आहे स्थानिक आणि त्या विभागातले जे आहेत नेते करत असतात आणि त्यानुसार मग ते सांगतात की बा आमच्या इकडे या, आम्ही मिटिंग घेतो. आणि मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये तो तसा सगळ्यांचा अधिकार आहे. आम्ही पण तेच करणार. आम्हाला जे नेते पाहिजे ते आम्ही बोलवणार. तर शरद पवारांपुढे टिकावं लागणार नाही म्हणून अजित पवारांनी चुकल्याची कबुली दिली असं विजय वडेट्टीवार म्हणतात. आता तो विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते आहे. ते रोज काहीतरी बोलल्याशिवाय कशा काय टी व्ही राहील. अजितदादाने जे आहे आणि तुम्हाला सांगतो अजितदादा निवडणूक लढवणार. काय शेवटी काय आहे की ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत, ते मध्येच काही शस्त्र टाकू शकतच नाहीत. काय परंतु त्यांची ती व्यथा जी आहे मागच्या निवडणुकीमध्ये जे काही झालं ती व्यथा त्यांनी जे आहे लोकांसमोर मांडलेली आहे. ते याआधी पण असं म्हटलं होते की बारामतीमधनं मी लढण्यास इच्छुक नाही, म्हणजे त्यांनी फारशी उत्सुकता दाखवली नव्हती. कालही असं म्हटलं मी 65 वर्षांचा होऊन गेलो आहे. ठीक आहे, आता काय करता. मला ते सांगतात मी 78 वर्षाचा आहे आणि मला लढायला काय सांगतात, तर तो काही मुद्दा नाही, ते लढतील. साहेब सरकारच्या अनेक योजनांचा निधी बंद केला आहे, कर्मचाऱ्यांचे पगार थकलेत, मात्र ते असताना सरकार 1,500 रुपयांमध्ये मतं विकत घेते अशी टीका केली जाते. हे बघा, हे आजचं नाही आहे. सरकार सगळ्यांचे पैसे देणार म्हणजे देणार. आता जसजसे जे आहे त्यांच्याकडे पुंजी जमत जाते, निधी जमत जातो, तसं त्याचं जे वाटप ते करत असतात. हे आजचं आहे का? आता विद्यार्थ्यांचे सुद्धा काही पैसे जे आहेत कॉलेजचे जे आहे रखडतात. आज नाही, म्हणजे आमचं जे सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं त्यावेळेला सुद्धा 2-2, 3-3 वर्षाचे पैसे रखडत होते, पण ते मिळतात. शेवटी प्रायोरिटी कशाला देतात ते ठरवतात, फायनान्स वगैरे, आणि त्याच्याप्रमाणे त्या निधीचं जे आहे वाटप होतं. गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्याच घटक पक्षांकडून राष्ट्रवादीवर टीका केली जाते. मधल्या काळात गुलाबराव पाटलांनी टीका केली. काल भाजपचे हाके जे आहेत त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीचं वक्तव्य केले. का होत आहेत असे वक्तव्य? असं आहे की महायुतीतील पक्षांना, तिन्ही घटकांना जर चांगलं यश मिळवायचं असेल आणि मेजॉरिटीने परत सरकार आणायचं असेल तर मला असं वाटतं की त्यांनी एकमेकावर आपापसामध्ये कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करू नये, जेणेकरून विरोधी पक्षांना खाद्य मिळेल. शेवटी आपलं आता लक्ष एकच आहे, ते म्हणजे पुन्हा एकदा जिंकून येणं आणि सरकार बनवणं. आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, फडणवीस या सगळ्यांनी आणि अजितदादांनी सुद्धा सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपण जरा व्यवस्थित ह्या घडीला जेव्हा इलेक्शनचा फिवर चढत चाललेला आहे त्यावेळेला अयोग्य अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य करू नये असं सगळ्यांना सांगितलेलं आहे. धन्यवाद. साहेब, आनंदाचा शिदा जो आहे तो आता गणपतीच्या काळामध्ये लोकांना दिला जातोय. साधारणतः या सणासुदीच्या काळामध्ये किती लोकांपर्यंत तो पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या? जवळजवळ 99%, मागच्या वर्षी 99.9% लोकांपर्यंत पोचला होता तो. ह्या वेळेला सुद्धा तो सगळीकडे पोचणार, काहीही काळजी करायचं कारण नाही. सगळीकडे जे आहे माल पोचलेला आहे आणि सगळीकडे वाटप सुरू आहे व्यवस्थित.
धन्यवाद. साहेब, रस्त्यांबाबत काही झालं का? कारण की मुंबईचे रस्ते तसे ठरावे, आता नाशिक. नाही, आता मी खरं सांगतो, काल मी आमच्या पाठीमागे लोक पण आमचे होते, मी 2.5-3 तासामध्ये आलो. हां, थोडीशी कुठे कुठे आपल्याला हे सापडते काय ट्रॅफिक, पण ती क्लिअर होते. कारण जिथे जिथे जे आहे डायव्हर्जन आहे, जिथे जिथे खालीवर रस्ते आहेत ते त्याने नीट केलेले आहेत आणि काम अतिशय जोमानं सुरू आहे. तर आता हे चांगलं काम होत असेल आणि मी स्वतःच त्याचा अनुभव घेतो आहे आणि माझ्या लोकांना ड्रायव्हरना सुद्धा विचारलं, अक्षरशः 2.5-3 तासामध्ये मी काल इथे आलो. धन्यवाद. शहरातल्या रस्त्यावर भाजप आमदारांनीच मनपा आयुक्तांना घेतलं होतं खड्ड्यांबाबत. आता ठीक आहे ना, की आता जर काही अडचणी असेल तर लोकप्रतिनिधी किंवा इतर सगळे लोक त्या संदर्भामध्ये आवाज उठवणार आणि प्रशासनाचं लक्ष जे आहे त्या प्रश्नाकडे वेधण्याचा तो प्रश्न आहे. त्याच्यामध्ये काय फार मोठी दुश्मनी आहे किंवा कोणाशी असं काय फार नाही, किंवा या कामाकडे जरा जास्त लक्ष द्या, हाच त्याचा हेतू असतो. आणि ते मला असं वाटतं की ताबडतोब कमिशनर अर्थात त्यांचे जे काही इंजिनियर्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये ते लक्ष घालतील. साहेब, राज्यपाल नाशिकमध्ये येत आहेत, लोकप्रतिनिधींची भेट घेणार आहेत, आपण काही माझं काय आहे की मला अगोदर कल्पना नव्हती आणि काही उद्घाटनं मी ठेवलेली आहे आणि तुम्हाला आता कल्पना आहे की आता काहीच दिवस राहिलेले आहेत तुमच्या आचारसंहितेला, नंतर काय ते उद्घाटन होणार आणि माझी बरीचशी उद्घाटनं बाकी आहेत. त्यामुळं मला जावं लागतं. बाकी राज्यपाल येत आहेत, त्यांच्याबद्दल मला आदर आहे, परंतु अगोदरचे कार्यक्रम ठरल्यामुळे जे आहे मला थोडंसं जावं लागतं. ठीक आहे, मला न्यायला लोक आलेच आहेत ना तिकडून, विंचूरवरून आणि इकडून तिकडून तयारच आहेत ते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.